सर्व आपणा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. बांधवांनो, मी दत्ता पाटील हडसणीकर, जो आता सुरू असलेल्या भारतीय लोकशाहीचा उत्सव समजला जाणाऱ्या हिंगोली लोकसभा या मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि उमेदवारी दाखल केल्याच्या नंतर जो काही खरं तर उमेदवारी मी यापूर्वी कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये मी कधी सहभागी झालो नव्हतो. आणि आज अचानक या वळणावर थेट लोकसभेलाच उमेदवारी दाखल केली. ही आता माझ्या आयुष्यामध्ये एक अचानक येणारी ही घटना. या घटनेच्या दरम्यान कालपासून एक सर्व बांधव जे की सर्व माझे जवळचेच आहेत, माझे मित्रमंडळ आहेत, माझे सहकारी आहेत, काही माझे नातेवाईक देखील आहेत. आता त्यामुळं मी तर कोणाचं नाव नाही घेऊ शकत, कारण की ते सगळेच माझे जीवाभावाचे आहेत. परंतु माहीत नाही का आणि कसं आणि कुठून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी शेवटची तारीख होती, त्या तारखेच्या दिवशी मला बऱ्याचशा जवळच्या सहकार्याकडून की बाबा तुम्ही उमेदवारी अर्ज तुमचा मागे घ्यावा या हेतूने काही जण कॉल करत होते. आणि त्यामुळं परंतु मला उमेदवारी अर्ज माघार घ्यायची नव्हती. आणि त्यामुळं मी माझा जो मोबाईल नंबर आहे तो काही काळापुरता जे काही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी काही वेळ होती त्या वेळेपुरता मी माझा मोबाईल बंद करून ठेवला होता. आणि याच दरम्यान त्या बंद मोबाईल होता त्याच कार्यकाळामध्ये माहीत नाही, मला माहिती नाही कोणी आहे, कुठून आणि कशा प्रकारे कोणी सांगितलं, काय तथ्य आहे, काय सत्य आहे याच्याबद्दल मला कसलीही कल्पना नाही. परंतु ज्यावेळी मला आपल्याच काही जे माझ्यावर प्रेम करणारे जे कोणी आपले बांधव असतील, मित्रबंधू असतील, सहकारी असतील, त्यांच्याकडूनच मला समजलं की बाबा अशा प्रकारचा काहीतरी प्रकार घडला आहे आणि तुम्ही काय बोलताय, तुमच्या संदर्भात असं चालू आहे आणि त्यात काय तथ्य आहे आणि काय सत्य आहे हे तुम्ही जगासमोर मांडायला पाहिजे, तुमची भूमिका तुम्ही मांडा. तर मी एवढंच सांगेल की जे कोणी माझ्याबद्दल अपप्रचार करत असतील किंवा करत आहेत तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बांधवांनो, लोकशाही आहे, राजकारण आहे, निवडणूक आहे, ते होते जाते. परंतु आपण कुणावर आरोप करत असताना त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे, त्याच्या सत्यता कितपत आहे हे आपण सर्वांनी तपासलं पाहिजे, त्याची खात्री केली पाहिजे आणि त्यानंतरच आपण आरोप केला पाहिजे. कारण की आपल्याला देखील माहीत आहे की देश हा संविधानाने चालतो आणि संविधानाने चालण्याचं म्हणलं की त्या संविधानामध्ये कायदा आला, न्यायव्यवस्था आली, न्यायमंडळ आलं, घटना आली आणि आपण या सर्वांनीच आपण जे घटनेनं जे आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपण अतिशय गरजेचं आहे. घटनेच्या नियमाचं उल्लंघन करून आपल्याला कुणालाही कुठल्याही प्रकारे जर आपल्याकडे कोणता पुरावाच नसेल तर फक्त काहीतरी बोलून कोणाला नाव ठेवून आपल्याला म्हणजे दोष देता येणार नाही. मी वैयक्तिक कुणाचं नाव घेत नाही, कारण की काय निवडणूक हे अवघी 15 दिवसाची आहे. निवडणूक येईल जाईल, परंतु माझे जे कोणी जिवलग सहकारी आहेत ते माझे कायमचे जवळचे आहेत. मी तर कधी कोणाला शत्रू मानलेलंच नाही. माझे सर्वच मित्र आहेत आणि सगळेच माझे जवळचे आहेत. परंतु त्यांच्या नजरेमध्ये जर का मी त्यांना शत्रू वाटत असेल तर त्याच्यामुळं मला तर माझ्याकडे तर कोणता पर्याय नाही आहे. कारण की मी कोणाला कधी शत्रू मानलेलंच नाही. मी सर्व बांधवांना आपले जीवाभावाचे सहकारी समजून आणि
मला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानाने जे काही अधिकार दिलेले होते त्या अधिकाराचाच आणि त्यांनी दिलेल्या मार्गाचाच अवलंब करून मी आता इथपर्यंत पोहोचलो आहे आणि लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर यात सांगायची गोष्ट इतकीच की एक सर्वात मोठी एक गोष्ट जे फिरत आहे सोशल मीडियावरती, मी तर काय बघितली नाही कोणाची पोस्ट काय आहे कशी आहे ते, परंतु काहीतरी एक फॉर्च्युनर गाडीविषयी संदर्भाचा काहीतरी विषय होता तो. आणि मला तर माहिती नाही, मी कधी कोणत्या फॉर्च्युनरमध्ये बसलो नाही, मी कधी गेलो नाही आणि फॉर्च्युनरमध्ये बसणं त्यामुळं मला एवढंच म्हणायचं की जे कोणी आहेत, जे कोणी बांधव असतील त्यांनी सत्य आणि प्रमाणासहित, आणि जे कोणी माझ्यावर म्हणतायत की ठराविक एखाद्या उमेदवाराकडून किंवा ठराविक एखाद्या पक्षाच्या जे कोणी असतील तर त्यांच्याकडून मी मॅनेज होऊन आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्या वोट बँकेला धक्का पोहोचू शकतो पुढील उमेदवाराच्या. म्हणून माझ्याबद्दल ही जे कोणी हे करतायत म्हणजे एक प्रकारे त्याला काय म्हणतो आपण, अफवा पसरवण्याचं काम करतायत, तर त्यांना मी एवढंच सांगतो, दादा मी इथे कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाला विजय करून देण्यासाठी मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेलो नाही. तर या देशाच्या घटनेने मला एक सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिक म्हणून मला जो अधिकार दिलेला होता, जो मतदान करण्याचा अधिकार दिलेला होता, एक सर्वोच्च अधिकार दिलेला आहे आणि मी त्या अधिकाराचा वापर करून, कारण की आम्हाला जे काही शिकवलं आहे, आम्ही जे शिकलो आहे त्यात आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे, आपण ज्या लढ्यासाठी जे आपण मागच्या काळामध्ये आपण सगळेच माझ्या संघर्षाचे सोबती राहिलेले आहात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही स्वतः अनेकदा रस्त्यावर उतरले, स्वतःवर आंदोलनं केलीत, स्वतःवर गुन्हे देखील दाखल करून घेतले, मागं हटले नाही, आपण त्यांना गावबंदी देखील केली. हे सर्व गोष्टीचे तुम्हीच आहात, करते धरते तुम्हीच आहात. त्याच्यामुळं मला असं वाटते की पण हे सगळं का करावं लागतं आहे? आपल्याला सर्वसामान्य व्यक्तींना रस्त्यावर उतरून जेव्हा आपण लढाई लढतो तर कशासाठी लढतो, का लढतो? का की बाबा आपण जे सन्माननीय लोकप्रतिनिधींना जे 5 वर्षातून फक्त एकदा जो आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो, त्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून आपण त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून, मग ते देशाचं सर्वोच्च सदन जे संसद असेल किंवा मग जे आपले राज्याची विधानसभा असेल, सन्माननीय खासदार असतील किंवा सन्माननीय आमदार असतील, तर यांना आपण कशासाठी निवडून देतो की बाबा त्यांनी आपले प्रश्न मांडले पाहिजेत, जनतेचे मांडले पाहिजेत, समाजाचे मांडले पाहिजेत, कारण की त्यांचं ते कर्तव्य आहे आणि त्यांनी कर्तव्य ते पार पाडलं पाहिजे. आणि मागच्या काळामध्ये देखील मी माझ्या परीनं जसं जमेल तेवढे प्रयत्न मी केले आणि त्या लोकप्रतिनिधींपर्यंत मी निवेदनाच्या माध्यमातून मला जे काही शक्य करता येईल, मला जे काही योगदान देता येईल एक सर्वसामान्य घटक म्हणून, तर मग ते मी देण्याचा प्रयत्न केला. परंतु ना सत्ताधाऱ्यांनी आपल्या कोणत्या मागण्या मान्य केल्या, ना विरोधी पक्षांनी केल्या. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुणाला एकाला दोष देऊन कसं चालणार? दोषी तर दोघंही आहेत, मग आम्ही मतदान करायचं कुणाला? मी याकरताच उभा राहिलो की मला जो घटनेनं अधिकार दिला त्या घटनेच्या अधिकाराचा वापर करून मी माझं स्वतःचं मत मला वाया जाऊ द्यायचं नाही आहे. माझं स्वतःचं मत मी अभिमानानं म्हणू शकेल की माझं मत वाया गेलेलं नाही, ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना. माझं स्वतःचं मत मी मलाच केलं, कारण की त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि जेव्हा दोघेही तितकेच जबाबदार, दोघेही तितकेच दोषी, तर मग कोण तुमचा आणि कोण परका हेच काही कळायला मार्ग नाही. तुम्ही एक तर निवडणुका येतात जातात हो, परंतु काय आरोप करण्यापूर्वी आपण तथ्य मांडलं पाहिजे. आता काही लोकांनी, मला माहिती नाही काय किती काहीतरी माझ्यावर, आता त्यांनी काय आहे ते त्यांना माहिती, परंतु काहीतरी हे करून म्हणून त्यांनी आरोप केले की अमुक दिले किंवा घेतले असं. तर तुम्हाला सांगतो, मी कुणाचाही 1 रुपया खाऊन शर्मिंदा नाही
ना सत्ताधाऱ्यांचा आहे ना कुणाचा आहे. आणि सर्वाधिक जास्त मला कोणाचं नाव नाही घ्यायचं इथं, कारण की माझे सर्व बांधव आहेत. जे सन्माननीय लोकसभेला जे उमेदवार उभे आहेत ते सुद्धा सर्वच मला ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा वडील आहेत आणि ते वडिलांप्रमाणे आहेत. कारण की वयानं माझ्यापेक्षा देखील खूप मोठा आहे, मी फार छोटा माणूस आहे. तर त्यामुळं मी जे कोणी माझ्याबद्दल अफवा पसरत आहेत त्या बांधवांना एवढंच म्हणेल की बांधवांनो, तुम्ही प्रचार करा, तुम्हाला प्रचार करायचा बिलकुल अधिकार आहे. आरोप करा, आरोप करण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला, बिलकुल नाही असं नाही म्हणत की तुम्ही आरोप करूच नका, पण करा. परंतु करण्यापूर्वी त्याचं सत्य आणि तथ्य आपण हे करावं, त्याची शहानिशा करावी आणि नंतर आपण बिलकुल आरोप करा. कारण की काय घटना आहे, संविधान आहे, त्याच्यामुळं आपण थोडंसं त्या सगळ्या गोष्टीची कोणत्याही अफवेला बळी न पडता किंवा कुठल्याही दुष्प्रचाराला बळी न पडता, कोणी काही जरी म्हणलं, सोशल मीडिया हे सर्वांना, प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, ते प्रत्येकानं आपापल्या स्वातंत्र्याचा उपयोग करायलाच पाहिजे. परंतु ते कशासाठी, आपल्या स्वतःच्या कार्यासाठी करायला पाहिजे, ना की कोणाचा अपमान करण्याच्या हेतूनं किंवा मग कोणावर आरोप करण्याच्या हेतूनं असं करणं तरी योग्यच नाही. कारण की मी कधी कोणावर आरोप केले नाही आणि करणार देखील नाही. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, मला जे काही घटनेनं अधिकार दिला होता, एक सर्वसामान्य या देशाचा नागरिक म्हणून मी या लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि माननीय निवडणूक आयोगाच्या जे काही नियम होते त्या नियमाशी बांधील राहून मी एक सर्वसामान्य एक उमेदवार म्हणून मी लोकसभेला आता प्रचाराला सुरुवात करत आहे, माझ्या स्वतःच्या प्रचाराला. आणि जे कोणी मला म्हणतायत की बाबा तुमच्याकडे पैसा नव्हता, तुम्ही पैसा कुठून आणला, तर त्यांना मी सांगू इच्छितो, मी बांधवांनो, माझ्या तालुक्यातले बांधव असतील किंवा मग माझ्या जवळपासचे मला जे कोणी जाणकार आहेत, माझे बांधव आहेत, त्यांना सर्वांनाच माहिती आहे माझ्याजवळ कुठलंही वाहन पहिले देखील नव्हतं, आताही नाही. आणि ज्यावेळेस खरं तर मला याच्यामध्ये पडायचंच नव्हतं, परंतु वेळ आली माझ्यावर. परंतु आता वेळ आली, प्रसंग उभा राहिला की उभंच राहायचं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे, माझ्या वडिलांकडे एक ऑटो रिक्षा होता, रसवंती होती. तर ती माझ्या वडिलांनी माझ्या इच्छेखातीर, आता शेवटी वडील असते कोणाची, माझी असली काय कोणी काय आपल्या लेकरा बाळाचं कोणालाही हे असं नसतं, पण त्यांनी म्हणले की बाबा जर इच्छाच असेल तर तुम्ही करा, तू लढ, मी पाठीशी आहे. तर त्यांनी स्वतःचा ऑटो विक्री काढून, जे रसवंतीची मशीन देखील होती ते विक्री करून त्यांनी दुसरा एक तात्पुरता ऑटो घेतला त्यांना वापरायसाठी आणि ते रसवंतीचा विक्री केला. आणि मी माझ्या डिपॉझिटची देखील रक्कम भरली. आता यापेक्षा मला अधिक काही कोणाला सांगायचं नाही, अधिक काही बोलायचं नाही. आणि माझ्या जे शेतामध्ये जे काही म्हणजे मला जे काही उत्पन्न होते त्या उत्पन्नातून जे काही थोडेफार हे आलेत, आणि ही गोष्टसुद्धा मी हे करतो, मी तुमच्यासमोर जगजागीर सांगतो की माझ्यावर जे काही प्रेम करणारी लोक आहेत, माझ्यावर जे काही विश्वास ठेवणारी लोक आहेत, काहींना वाटतंय की बाबा खरोखरच तुम्ही पर्याय म्हणून उभं राहायला पाहिजे होतं. आणि त्यांनी त्या प्रेमापोटी देखील मला मदत पाठवली आणि ती मदत मी तुमच्यापुढे सांगतो आहे की त्यांनी मला मदत दिली. परंतु तुम्हाला आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना मी एवढंच सांगतो, तुमचा दत्ता पाटील कोणत्याही राजकीय पक्षाचा गुलाम नाही आहे, कधीच नव्हता आणि राहणार देखील नाही. मला या देशाच्या लोकशाहीनं, संविधानानं जे काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून मी या लोकसभेला एक उमेदवार म्हणून उभा आहे. बस एवढंच सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.